नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये आणि नेहमीप्रमाणे माय मराठी चॅनलच्या माध्यमातून एक आगळं वेगळं स्वरूप आपण आपल्यासमोर सादर करत असतो, दाखवत असतो. सुरू असलेला हा धर्मवीर बलिदान मास दिन आणि असणारे हे 40 दिवसाच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत वडू या ठिकाणी. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पहा, आपल्या राजाचं खरं तर समाधीस्थळ ज्या ठिकाणी आहे, मी तुम्हाला माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या नेणार आहे समाधीस्थळावरती आणि थेट जाणार आहोत आपण या ठिकाणी राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला. चला तर मी दाखवतो समाधीस्थळ. माझ्या समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि या समाधीस्थळावरती मी तुम्हाला घेऊन जातो. सुरू असलेलं धर्मवीर बलिदान मास आणि या बलिदान मासामध्ये असणारं समस्त हिंदूंनी संपूर्ण महाराष्ट्रातीलच शिवभक्तांनी पाळलेला हा बलिदान मास आणि या बलिदान मासच्या निमित्तानं आलेलो आहोत आपण आपल्या धर्मवीर संभाजी राजे यांच्या समाधीस्थळी. मी थेट तुम्हाला घेऊन जातो आहे समाधीस्थळावरती. त्या ठिकाणी दर्शनासाठी ज्या असणाऱ्या ज्या पादुका आहेत त्या पादुका मी तुम्हाला माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. आणि आजही या समाधीस्थळावरती जर पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे शिवभक्त मावळे आजही या समाधीस्थळावरती दर्शनासाठी ते आलेले आहेत. एक छोटासा प्रयत्न राहील माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा. आणि समोरच असणारे जे शिवभक्त आहेत हे आज या समाधीस्थळावरती दर्शनासाठी येथे आलेले आहेत. ते वाचून बघायचं कुठलं कविराज काय बोलायचं गावाची पहिलं बघू ना स्टडी करू म्हणतो आपण. खराब पण झालं. माझ्या डाव्या बाजूला जर पाहाल तर स्वामी कवी कलश समाधी जे आहे की जे राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर असणारा एक त्यांचा जिवलग मित्र त्याला खरं तर म्हटलं जातं. असं जर आपण पाहिलं तर छत्रवीर संभाजी महाराजांचे एक एकनिष्ठ सेवक की अगदी स्वतःच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजांच्या बरोबर असणारे हे कवी कलश. आणि एक बाजूला जर पाहाल तर डाव्या बाजूला असणारी राजांची समाधी आणि त्याच बाजूला असणारी या ठिकाणी कवी कलश यांची समाधी आज या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. सुरू असलेला बलिदान दिन मास या धर्मवीर बलिदान आज वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र स्मारकाचं जे आहे त्याचं चित्रलेखन खरं तर या इमारतीच्या आतमध्ये आहे. तर थेट जाऊयात आपण महाराजांच्या. इकडे
वेगळं घे, कानातलं, हातातलं. शंभर घ्या ना.